कविता पाटील रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। अशा कडक उन्हामध्ये आईस्क्रीम खायला कोणाला बरे आवडत नाही, परंतु नेहमीच बाहेर जाऊन खाणं आपल्याला शक्य होत नाही। तेव्हा घरच्या घरी अगदी परफेक्ट मार्केट स्टाईल, तेही कमी किमतीत लो बजेटमध्ये परफेक्ट आईस्क्रीम घरच्या घरी कसं बनवायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। परफेक्ट क्रीमी आईस्क्रीम कसं बनवायचं, यामध्ये बर्फाचे कण साठवू नयेत यासाठी काय महत्त्वाची टिप लक्षात घ्यायची आहे, हे सर्व मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। त्यामुळे स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। यासाठी जास्त फॅटचं दूध घ्यायचं आहे। हे 1 लिटर दूध मी मोजून घेतलेलं आहे। आईस्क्रीम बनवण्यासाठी शक्यतो जास्त फॅट असलेलं दूध घ्यायचं आहे। हे दूध उकळलेलं नसावं किंवा फ्रीजला लावलेलं नसावं, तर फ्रेश दूध असावं। यातीलच 1 पाव वाटी दूध आपण बाजूला ठेवायचं आहे। का ठेवायचं आहे हे मी नंतर सांगणार आहे। आणि हे बाकीचे सर्व दूध आता आपण गॅस चालू करून उकळी येण्यासाठी ठेवायचं आहे। आपल्या चॅनलवर नेहमीच अशा साध्या सोप्या लो बजेटच्याच रेसिपी आपण अपलोड करत असतो, ज्या सर्वसामान्यांना परवडल्या जातील आणि अगदी परफेक्ट मार्केट स्टाईल पण बनतात। त्यामुळे अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनची घंटा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात प्रथम मिळत राहील। ऑलरेडी सबस्क्राईब केला असेल तर खरंच मनापासून धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि शेअर करत चला। आता हे आईस्क्रीम बनवण्यासाठी आपण कोणत्याही प्रकारचे महागडे साहित्य बिलकुल वापरणार नाही आहोत। आता या ठिकाणी पाव वाटी साखर घेतलेली आहे। गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आहे आणि असं हे साईडला वगैरे लागू द्यायचं नाही आणि वरती शाई पण येऊ द्यायची नाही। सतत असं हे हलवत राहायचं आहे, जेणेकरून साई जमा झाली नाही पाहिजे वर। आता जे आपण साईडला दूध ठेवलं होतं, हेच जे आपण दूध ठेवलं हे कच्चंच दूध ठेवायचं आहे। उकळी आलेले गरम दूध घ्यायचं नाही, नाहीतर गुठळ्या बनतात। आणि ह्या कच्च्या दुधामध्येच आता 4 चमचे कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे। या ठिकाणी आपण व्हॅनिला कस्टर्ड पावडर सुद्धा वापरू शकता, परंतु आपण ही लो बजेटची रेसिपी पाहत आहोत, यामुळे मी स्वस्त असलेलं कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे। याने सुद्धा एकदम टेस्टी परफेक्ट मार्केट स्टाईल आपलं आईस्क्रीम बनणार आहे। तुम्हाला जर व्हॅनिला कस्टर्ड पावडर वापरायची असेल तर या ठिकाणी तीही तुम्ही वापरू शकता। हे छान असं अगदी एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून याच्या गुठळ्या बनल्या जाणार नाहीत। तर या ठिकाणी तुम्ही गरम दूध घेतलं ना तर त्याच्या गुठळ्या बनतील, म्हणूनच हे कच्चंच दूध घ्यायचं आहे। तर हे छान असं मिक्स झालेलं आहे। आता आपण हे गॅसवरती जे आटवण्यासाठी दूध ठेवलेलं आहे त्यामध्ये ओतायचं आहे। परंतु केव्हा ओतायचं आहे, जेव्हा आपण आता 1 लिटर दूध घेतलेलं आहे तर हे अर्धा लिटर दूध शिल्लक राहावं, एवढं दूध आटल्यानंतर हे मिश्रण यामध्ये ओतायचं आहे। एवढं दूध आटवायचं आहे, कारण आपण यामध्ये मिल्क पावडर किंवा कस्टर्ड पावडर यापैकी काहीही वापरणार नाही आहोत, फक्त कॉर्नफ्लॉवरचाच वापर करणार आहोत। यामुळे हे निम्म दूध आटल्यानंतर आता हे यामध्ये मिक्स करायचं आहे आणि चांगलं आता हलवून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता आता किती दाटसर, हे लगेच दाटसर येतं। सतत हलवत मात्र राहायचं आहे, गॅस फुल ठेवायचा नाही, एकदम मध्यम आचेवर हे चांगलं आता शिजवून घ्यायचं आहे। बऱ्याच वेळेला घरी आपण जेव्हा आईस्क्रीम बनवतो तेव्हा ते क्रीमी न बनता त्यामध्ये असे बर्फाचे कण साठले जातात। तर हे का साठतात, हे साठू नये म्हणून काय करायचं आहे, या अगदी महत्त्वाच्या टिप्स मी या व्हिडिओमध्ये पुढे शेअर केलेल्या आहेत। तर नक्की स्किप न करता व्हिडिओ पहा, म्हणजे तो पॉइंट जर मिस केलात तर तुम्हाला लक्षात येणार नाही आणि पुन्हा म्हणाल की आमचं आईस्क्रीम चांगलं झालंच नाही। यामुळं बारीक सारीक ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत या लक्षात घेतल्या तर आपलं परफेक्ट मार्केट स्टाईल क्रीमी आईस्क्रीम नक्की बनेल। आता हे आपलं तयार झालेलं आहे मिश्रण। आता हे गॅसवरून खाली उतरायचं आहे आणि थंड होण्याची वाट पाहायची आहे, परंतु तसंच ठेवून द्यायचं नाही, तर थंड होईपर्यंत हे हलवत राहायचं आहे सतत, की जेणेकरून याला साई आली नाही पाहिजे। आणि कडेला वगैरे जे चिकटलेलं असतं हे पण पळीच्या साहाय्याने काढून घ्यायचं आहे आणि या सर्व यामध्ये असं मिक्स करून थंड होईपर्यंत अधूनमधून थोडं हलवत राहायचं आहे। आता हे आपलं चांगलं थंड झालेलं आहे। आता थंड झाल्यानंतर हे एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये
जे हवा बंद डबा असेल अशा कोणत्याही प्रकारचा डबा घ्यायचा आहे, किंवा तुम्हाला आईस्क्रीमचं भांडं मिळालं तर त्यामध्ये हे आता 2 तासासाठी असंच फ्रीजला ठेवायचं आहे. नॉर्मल झाल्यानंतर फ्रीजला आता हे फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे. बर्फ ज्या ठिकाणी बनतो त्या ठिकाणी हे 2 तासासाठी ठेवून द्यायचं आहे. आता हे 2 तास झालेले आहेत आता आपली कंप्लीट. तत्पूर्वी आपण क्रीम बनवण्यासाठी एक भांडं जे घेणार आहोत ते भांडं पण असं फ्रीजरमध्ये 1 तासासाठी ठेवायचं आहे. आणि ही आहे ना, ही दुधावरची साई घेतलेली आहे 1 वाटी. जी वरती साई येते ती फक्त साई घ्यायची आहे. या ठिकाणी व्हॅनिला इसेन्स घेतलेला आहे. आता या साईमध्येच हे पाव चमचा इसेन्स टाकायचा आहे. हे आपण क्रीम फेटून घेणार आहोत. त्यासाठी हे भांडं जे आहे जे वापरणार आहोत हे फ्रीजला थंड करून घेतलेलं आहे. त्याचबरोबर थोडंसं इमल्शन घातलेलं आहे कलर येण्यासाठी. जेव्हा आपण बीटरच्या साहाय्याने फेटून घेणार असतो त्यावेळेस एकतर भांडं थंड करून घ्यायचं, नाही तर मग भांड्याच्या खाली बर्फाचं पाणी ठेवायचं आणि त्यामध्ये भांडं ठेवून नंतर हे फेटून घ्यायचं आहे. समजा तुमच्याकडे ही मशीन अवेलेबल नसेल तर सरळ मिक्सरला लावायचं आहे. तुम्ही मिक्सरचं भांडं थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि मिक्सरमधून ही साई अशी फिरवून घ्यायची आहे. त्यामुळे क्रीमी आईस्क्रीम आपलं बनतं. फेटून घेतल्यामुळे तुम्ही पाहू शकता आपली साई कशी अशी फुलून आलेली आहे. आता हे 2 तास थंड झालेलं मिश्रण आहे हे पण आता यामध्ये ओतायचं आहे आणि पुन्हा बीटरच्या साहाय्याने हे फेटून घ्यायचं आहे. बीटरच्या साहाय्याने फेटून घ्या किंवा मिक्सरमधून जरी फिरवून घेतलं तरी चालेल. यामुळे हे एकदम हलकी आणि क्रीमी असं तयार होतं. सुरुवातीला एकदम थोडं स्लो ठेवायचं आहे आणि नंतर स्पीड याचं वाढवायचं आहे. अशा प्रकारे आपली आता ही फेटून झालेलं आहे. आता याचं फेटून झाल्यानंतर पुन्हा एअरटाईट डब्यामध्ये हे असं मिश्रण ओतायचं आहे. वरून याला प्लास्टिकचा कागद चिटकवायचा आहे की जेणेकरून पूर्णपणे पॅक बंद होईल आणि आत बर्फ जमा होणार नाही. आणि आता हे वरून झाकण लावायचं आहे आणि पुन्हा 3 ते 4 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. अजिबात हवा आत गेली नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. 4 तासानंतर पुन्हा हे आईस्क्रीम काढायचं आहे आणि पुन्हा हे फेटून घ्यायचं आहे. मिक्सरच्या साहाय्याने घ्या किंवा बीटरच्या साहाय्याने, जे तुमच्याकडे साहित्य अवेलेबल असेल त्याने हे पुन्हा असं फेटून घ्यायचं आहे. हे असं 1-2 वेळा करायचं आहे. म्हणजे पुन्हा 4 तासासाठी आणि हवा पॅक बंद डबा करून ठेवायचा आहे आणि पुन्हा 4 तासाने हे आणखी असं बीटरच्या साहाय्याने फेटून घ्यायचं आहे. यामुळे काय होतं, जे आपलं आईस्क्रीम तयार होतं हे क्रीमी असं तयार होतं, जसं बर्फ वगैरे तयार होत नाही. यासाठी 1-2 ते 3 वेळा तरी कमीत कमी हे फेटून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपलं 3 वेळा आता हे आपण फेटून घेतलेलं आहे. फेटत असताना सुरुवातीला स्लो मोडमध्ये ठेवायचं आहे आणि नंतर फास्ट मध्ये फिरवायचं आहे. हे आता आपलं तयार झालेलं आहे. पुन्हा ह्या एअरटाईट डब्यामध्ये आता हे मिश्रण ओतायचं आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा डब्बा वापरला तरी चालेल, फक्त तो एअरटाईट असावा. आता यामध्ये तुम्हाला जे काही ड्रायफ्रुट्स आवडत असतील किंवा चोको चिप्स आवडत असतील किंवा टुटी फ्रुटी, जे काही तुम्हाला आवडत असेल ते या वरून आता पसरायचं आहे. 3 ते 4 वेळेला आपलं हे आता मिश्रण फेटून झालेलं आहे. यामुळे आता लास्ट स्टेप आहे. आता वरून आपल्याला जे आवडीचं आहे ते पसरून घ्यायचं आहे. खूप छान वाटतं, मुलांना पण हे आकर्षित करतं आईस्क्रीम. तर अशा प्रकारे काही ड्रायफ्रुट्स आता मी वरून टाकलेले आहेत. आता पुन्हा हे
कागद लावून झाकण लावायचं आहे आणि पॅक बंद आता हे 6 ते 8 तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आहे. रात्रभर जरी ठेवलं तरी पण चालेल. प्रत्येकाच्या फ्रीजची क्वालिटी वेगवेगळी असते, त्यामुळे काहींना वेळ लागू शकतो, काहींचं झटपट होऊ शकतं. फ्रीजरमध्ये ठेवून दिल्यानंतर फ्रीजचं स्पीड थोडंसं वाढवायचं आहे. आपल्या आपल्या फ्रीजच्या क्वालिटीनुसार हे कमी जास्त करायचं आहे. सात ते 8 तासानंतर आता आपण पाहूया आपला आईस्क्रीम आता तयार झाला आहे का. हा कागद पण काढून घ्यायचा आहे. वा, मस्त असा अगदी परफेक्ट असा आईस्क्रीम आपलं घरच्या घरी तयार झालेला आहे. चला काढून पाहूया आता हे. अगदी पाहू शकता किती क्रीमी क्रीमी आईस्क्रीम तयार झालेला आहे. बर्फाचे कण कुठेही नाहीत. आता हे एका छोट्याशा बॉल्समध्ये काढून घ्यायचं आहे. आता याच्यावरून आपल्याला आवडत असेल किंवा लहान मुलांना पण चॉकलेट फ्लेवर आवडतो, मग काही ड्रायफ्रुट्स वरून टाकायचे आहेत आणि थोडंसं चॉकलेट पण वरून टाकायचं आहे. आवडत असेल तर, नाहीतर हा भाग स्किप केला तरी चालेल. परंतु असं आकर्षक आईस्क्रीम खायला मुलांना पण खूप आवडतं. अशा प्रकारे आपलं घरच्या घरी एकदम साध्या सिंपल पद्धतीने आईस्क्रीम तयार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला.